निनाद, अरे मला आज ऑफिसमधून यायला अर्धा तास उशीर होईल. मिस्टर देशपांडे आहेत ना, त्यांची दुसऱ्या शाखेत बदली झाली आहे. आज त्यांचा सेंड ऑफ ठेवला आहे रे. प्लीज जरा सलोनीला आणशील शाळेतून? मधुराने आर्जवी स्वरात विचारलं. तरी नेहमीप्रमाणे आणि सवयीनुसार निनाद खेकसला. हे काय कारण आहे उशीर व्हायचं? कामधंदा नाही आहे का तुम्हा लोकांना? आणि तुला काय ग त्या देशपांड्यांचा एवढा पुळका? माझी महत्त्वाची कामं सोडून मी आता घरगड्याची कामं करू का? तो म्हणाला. बरं राहिलं, मी निघते आत्ताच, बाय. थोडंसं खट्टू होत मधुराने फोन ठेवला. मधुराच्या या थंड प्रतिक्रियेबद्दल निनादला खरं तर खूप आश्चर्य वाटायचं. त्याला वाटलं होतं की ती वाद घालेल, भांडेल, पण तसं काहीच घडलं नाही. त्याला कधी कधी वाटायचं सुद्धा की ती घालून पाडून बोलतो ना आपण हिला. तिला बिचारीला वाईट वाटत नसेल का? आणि हे काय आपले संस्कार असे आहेत का? आई अप्पा असते तर त्याने चांगलंच खडसावलं असतं आपल्याला. त्याला मधुराची घालमेल धावपळ आठवली. सकाळी 5:30ला तिचा दिवस सुरू होतो. तो रात्री 12लाच संपत असावा, कारण जेव्हा आपण झोपतो तेव्हाही ती घरकामं करतच असते. सकाळचा नाश्ता, डबा, सलोनीची तयारी, तिचा अभ्यास, बाजारहाट सगळं तीच सांभाळते. खरं तर एखाद दिवशी आपल्याला काही आणायला लागलं तर आपण किती वैतागतो तिच्यावर. सकाळी शर्टची बटणं तुटली म्हणून, मोजे मिळत नाही म्हणून, जेवण टेस्टी नाही म्हणून किती वेळा तिच्या मनावर आघात करतो. पण ती मात्र मुकाट्याने सहन करतेच, शिवाय चेहऱ्यावर हसूही ठेवते. तिच्या डोळ्यातले अश्रू आपल्याला दिसत नाही असं नाही, पण बायकोला असा मस्का लावणं आपल्याला बहुतेक जमतच नाही. सलोनी किंवा मी आजारी पडलो तर ती रात्र रात्र जागून काढते, पण ती बिचारी स्वतःचं सगळं स्वतःच करते. गेल्या किती वर्षांपासून ती आजारीच पडली नाही. निदान तिने तसं सांगितलेलं तरी नाही. त्याला खूप वाईट वाटलं. आजपासून हा राग सोडून द्यायचा आपण. आपल्या चुका, आळशीपणाची शिक्षा बिचाऱ्या मधुराला का? आज ऑफिस सुटल्यानंतर त्याची पावलं साडीच्या दुकानाकडे वळली. मधुराचा आवडता रंग आकाशी, म्हणूनच तिच्यासाठी त्याने आकाशी रंगाची साडी घेतली. तो दुकानाबाहेर पडला आणि तेवढ्यातच त्याचा फोन वाजला. मोबाईलवर नंबर पाहिला. मधुराचाच नंबर होता. त्याने मनातल्या मनात म्हटलंसुद्धा, 100 वर्ष आयुष्य आहेत पठ्ठीला. हॅलो, त्याने प्रेमाने उच्चारलं. पलीकडून कुणीतरी अनोळखी पुरुषी आवाज आला. आपण मिस्टर जोशी का? हो, आपण? त्याने म्हटलं. मी इन्स्पेक्टर जाधव. हे पहा, इथे जनरल हॉस्पिटलला एका स्त्रीची बॉडी आणली आहे. रेल्वे ट्रॅकखाली तिचा अपघात झाला आहे. ओळख पटत नाही आहे एवढा चेहरा. प्लीज तुम्ही समजून घ्या ना. त्यांच्या पर्समधून आम्हाला आयडेंटिटी, फोटोग्राफ आणि आपला फोन नंबर मिळू शकला. ओळख पटवायला जमेल तितकं लवकर या. त्याच्या हातातून मोबाईल पडला. क्षणार्धात सगळं संपलं होतं. उठण्याचं त्राण नव्हतं. कसा बसा ऑटो पकडून तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. शवगृहाकडे पोहोचला. इन्स्पेक्टर जाधवांनी बॉडीजवळ त्याला नेलं. निनादला कंप सुटला. ही पर्स दुसऱ्या कुणा बाईची असू देत, किंवा ही पर्स दुसऱ्या कुणा बाईने चोरली असू देत, माझी मधुरा वाचू देत. प्रार्थनेत शक्ती असते असं त्याने ऐकलं होतं. पण ही कसली प्रार्थना? एकाच्या जीवावर दुसऱ्याचं मरण मागायचं? पण संकटकाळी बुद्धी हरते हेच खरं. पर्स दुसरं कोणी चोरणं, ती बॉडी दुसऱ्या स्त्रीची असणं, हे फक्त कथोकल्पित किंवा चित्रपटात असतं. हृदयाचे ठोके वाढत होते. मन शंका कुशंकांनी ग्रासलं होतं. इन्स्पेक्टर जाधवांनी सफेद चादर बाजूला ओढली. चेहरा खरोखरच ओळखायला येत नव्हता, पण तेच कुरळे केस, नाजूक बोटं, तीच लांबसडक पावलं. ही मधुराच. तो किंचाळला. मधुरा, माझी मधुरा. सगळं संपलं, सगळं सगळं संपलं. डोक्यावर घणानती घाव बसले. आता पुढे काय? माझं काय होणार? सलोनीचं काय होणार? मधुराच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे. मला फोन केल्यानंतर घाईघाईतच ती ट्रेन पकडायला धावली असणार. देवा, मी खूप पापी आहे, खुनीच आहे. मधुरा, मला क्षमा कर. असं म्हणण्या एवढी पण माझी लायकी नाही ग. डोळ्यातून अश्रू ओघळत होते. सलोनीने विचारलं, बाबा आई कुठे आहे? तर मी काय सांगणार, काय उत्तर देणार तिला? आपल्याला आपली चूक उमगली, पण फार उशिरा. खूप उशीर झाला होता आता. मधुराच्या त्या निपचित देहाकडे त्याने पुन्हा एकदा नजर फिरवली. क्षणार्धात त्याचा संसार आता उद्ध्वस्त झाला होता. ज्या रागाने तो हवं ते मिळवू पाहत होता, त्याच रागाने आज त्याचं सर्वस्व सगळं गमावलं गेलं होतं. डोळ्यात पाणी, हृदयात आक्रोश. पुन्हा एकदा तो किंचाळला. मधू, फक्त एकदा क्षमा कर ग. प्लीज उठ.
खांद्यावर इन्स्पेक्टर जाधवांचा हात असावा. आधारासाठी त्याने घट्ट धरला होता तो. पण स्पर्श ओळखीचा वाटत होता. आवाज ओळखीचा वाटत होता. निनाद, अरे काय झालं? स्वप्न पाहिलंस का रे? अरे हा तर मधुराचाच आवाज. त्याने डोळे खाडकन उघडले. मधुरा आकाशी साडीत शेजारीच उभी होती. त्याला सांगता येणार नाही एवढा आनंद झाला होता. मधुराच्या मांडीवर डोकं ठेवून तो खूप रडला. ते अश्रू दुःखाचे होते, आनंदाचे होते आणि अर्थात पश्चातापाचेही होते. काही दुःस्वप्न, वाईट स्वप्नही चांगल्यासाठीच पडतात, नाही का?